अनिल देशमुखांना अहवालात क्लीन चिट नाही। एबीपी माझाच्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत न्यायमूर्ती चांदीवाल यांचा गौप्यस्फोट, पण अहवालात आपल्या विरोधात पुरावे नसल्याचा उल्लेख, देशमुखांचा दावा। अनिल देशमुखांवरच्या 100 कोटींच्या वसुली आरोपांची सीबीआय चौकशी झाली पाहिजे, चांदीवाल यांच्या गौप्यस्फोटानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मागणी। न्यायमूर्ती चांदीवालांच्या गौप्यस्फोटातील ठाण्याच्या पोलीस उपायुक्तांचं नाव माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंगांकडून उघड, लक्ष्मीकांत पाटील हस्तक्षेप करत असल्याचा परमबीर सिंग यांचा दुजोरा। उद्धव ठाकरेंनंतर एकनाथ शिंदे, फडणवीस, राज ठाकरे आणि खरगेंच्या बॅगांची चौकशी होत असल्याचा व्हिडिओ समोर, बॅगेत फक्त कपडे, युरिन, शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला। बारामतीत अजित पवारांच्या बॅगेची तपासणी, बॅगेत चकली, चिवडा, लाडू आणि गुलाबी कोट, डब्यात पैसे आहेत का चेक करा, कर्मचाऱ्यांना अजितदादांचा मिश्किल टोला। साहेबांनंतर बारामतीत आपल्यालाच सर्व काही पाहायचं आहे, अजित पवारांचं वक्तव्य, मुलीनंतर साहेबांनी थेट नातूच पुढे केल्याची टोलेबाजी। पहाटेच्या शपथविधीच्या दाव्यावरून अजित पवारांचा युटर्न, बैठकीत अदानी उपस्थित नसल्याचा दावा, 50 खोके कुठून आले तुम्हीच ठरवा, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल। जोगेश्वरीमधल्या दोन्ही सेनांमधल्या राड्यानंतर आता आरोप प्रत्यारोप, प्रचारासाठी सोबत असलेल्या मुलींना मध्यधुंद गुंडांची मारहाण, तर शिंदे गटाचा दावा, तर मातोश्री क्लब सील करावा, अनिल परब यांची मागणी। झारखंडमध्ये पहिल्या टप्प्यातल्या 43 जागांसाठी मतदान, केरळच्या वायनाड लोकसभेसाठी पोटनिवडणूक, 10 राज्यांच्या 31 विधानसभा जागांचाही समावेश। अधिकारी न्यायाधीश होऊ शकत नाहीत, बुलडोझर कारवाईवरून सुप्रीम कोर्टाचे ताशेरे, घर पाडणंही कोणत्याच गुन्ह्याची शिक्षा होऊ शकत नसल्याचंही मांडलं मत। डोंबिवलीत उच्चभ्रू सोसायटीतील फ्लॅटमध्ये विदेशी प्राण्यांची तस्करी, वनविभागाच्या छाप्यात विदेशी साप, सरडे, कासव आणि चिंपांजींना डांबून ठेवल्याचं समोर। शेअर बाजार कोसळला, सेन्सेक्स निफ्टीमध्ये मोठी घसरण, गुंतवणूकदारांचे तब्बल 8 लाख कोटी बुडाले। अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं मंत्रिमंडळ तयार, टेस्लाचे इलॉन मस्क आणि भारतीय वंशाचे उद्योजक विवेक रामास्वामी यांचा समावेश। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।